Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शिवसेना जोरात आहे. शिवसेना जोरात आहे असं जोरात आहे. आता ते असं वाटतं तुम्हाला मामा? पेंडिंग पडू देत नाही असं. या उद्या परवा याला भक्कम त्याला होलमुसे याला पाठी घालायचं. काय नाही, विखे पाटील फक्त, बाकी काही नाही. पाटील पुढे असू दे, ते सांगतील तिथं आम्ही मतदान करणार फक्त. तुमचं असं म्हणणं आहे की सत्यजित तांबेंचं पॅनल संगमनेर पॅटर्न तोच चालणार, दुसरा पॅटर्न नाही. हे बघा 42 वर्ष झाली, जास्त चाललंय ना, प्रगती नाही झाली, नवीन नाही, बाबा दवाखाने नाही, संडासची सोय नाही. संगमनेर नगर परिषदेची निवडणूक आता चांगलीच तापलेली आहे. आपण राजकारण्यांशी बोललो, उमेदवारांशी बोललो, पण आपण संगमनेरकरांशी पण तर बोललं पाहिजे. तर म्हटलं चला जरा संगमनेरमध्ये फिरूया. संतोष चहावाला चाय पे चर्चा जरा लोकांशी करूया की त्यांना नेमकं काय वाटतंय या निवडणुकीविषयी. काय मामा, काय म्हणताय? नमस्कार. मला सांगा, आता संगमनेरची निवडणूक तापतीये. 3 ऑगस्टला निकाल येईल, 2 ऑगस्टला मतदान होईल. तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीत? काय कोणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? आता संगमनेर शहरामध्ये एका बाजूने राजकीय पक्ष आहे, एका बाजूने संगमनेर समिती आहे. आता संगमनेर शहरात जिथं राजकारण नाही, त्या पक्षाच्या चिन्हाला माझ्या मते वैयक्तिक वाटतं का तिथं जास्त मत पडतील, कारण आपण आवडत्या व्यक्तीला मत देतो. आता हा वार्डाचा प्रश्न आहे ना, लोकसभा ना विधानसभा, व्यक्तिमत्व पाहूनच मतदान केलं जातं. मला असं वाटतं का ज्या काही समिती आहे त्याच्यात व्यक्ती निवडून त्यांना तो नगरसेवकाचा मान देण्याचा प्रयत्न केलाय. लोक त्यांच्या पद्धतीने म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की संगमनेर सेवा समितीला लोक मत देतील असं वाटतं? नक्कीच पसंत होतं. पण मग महायुतीच्या खटाळ्यांनी काही कामं नाही केली का संगमनेरमध्ये? ही जनता ठरवेल ना. आता काही तुमचं ऐका माझं आहे तर मी एका पक्षाचा विचाराचा माणूस आहे. माझा पक्ष जरी समजा वेगळा असला, पण शहरातला मतदार काय म्हणतो, त्याच्या भावना काय असतात हे जाणून घेऊन जर आपण त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच त्यांना यश मिळतं. त्या पद्धतीने हे काम आताच्या तरी संगमनेरचे शहराचे प्रतिनिधी करतायत, पण लोकल प्रतिनिधी. पण तुमचा आता चहा चांगला उकळतोय, उकळत्या चहाला साक्षी देऊन सांगा की संगमनेरमध्ये काय बाकी प्रश्न काय, तुम्हाला त्रास कुठला होतो अजून? काय इथे चहाच्या टपरीवरती अनेक लोक येत असतील, चर्चा करत असतील, ते तुम्हाला ऐकू येत असतील, तुम्ही बारकाईने ते ऐकत पण असाल. कुठल्या इथल्या प्रॉब्लेम्स आहेत की जे अजूनही सॉल्व्ह होत नाही? आता त्या बाबतीने आता नवीन येणाऱ्याकडून काय अपेक्षा हा प्रश्न विचारू शकता, कारण जे घडलं त्यालाच आपण काही गोष्टी फक्त सुधारू शकतो. काय सुधारणा काय हवे? मला वैयक्तिक एक म्हणायचं, जे आतापर्यंत फक्त जसं एक राजकीय व्यक्ती म्हणतं का लाईट, नळ, पाणी ह्या विषयात, हा विषय पूर्णपणे संपला पाहिजे. ज्या कामाला आपण एखादी गटार, रस्ता वगैरे करतो ना, किमान 30 वर्ष तरी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं नाही पाहिजे. आपण आपलं घर बांधतो, गटार पाईप करतो, तिथं आपण लक्ष देतो का? हे शहर आपलं घर आहे आणि या घराचा प्रमुख आपण आहे. या जर उद्देशानं काम केलं तर मला नाही वाटत तो निधी वारंवार त्या विषयावर खर्च करावा लागेल. बरोबर आहे, पण अनेक संगमनेरकर बसलेले आहेत. तुम्ही काय म्हणाल की आता या निवडणुका जोरात आहेत, प्रचार होत आहेत, तुमच्याकडे पण लोक येत असतील, काय वाटतंय? एकीकडे थोरातांचं साम्राज्य आहे, सत्यजित तांबेंचं पॅनल आहे, समोर महायुती आहे. तुम्हाला काय वाटतं संगमनेरचा विकास कोण करू शकतो? आता सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रात एनडीएचं सरकार आहे. संगमनेरचा सर्वांगीण जर विकास करायचा असेल तर संगमनेरला निधी प्राप्त होण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागते आणि यासाठी महायुतीची जर सत्ता इथे आली तर सर्वांगीण विकास होईल. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अमोल खटाळ जे आमदार झाले त्याच्यानंतर थोडा विकास झाला का इकडे? नाही, आता त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आता 1 वर्ष झाले, म्हणजे ते आता प्रक्रियेत आहे, ते प्रयत्न करतायत, सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न करतात. कारण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कालावधी लागतो. येत्या 5 वर्षामध्ये ते विकास करतीलच आणि जनताही साथ देईल. जनता ही साथ देईल. पण मामा, तुम्ही अगदी निवांत चहा वगैरे झालाय तुमचा मस्तपैकी, पण लोकांना काय अडचणी काय आहेत संगमनेरमध्ये? तुम्ही बघत असाल, लोकांना तुमच्या स्वतःच्या काय अडचणीत, संगमनेरमध्ये काय गोष्टी व्हायच्या राहिल्यात? संगमनेरमध्ये तसा सर्वांगीण विकास झालेला नाही. रस्ते वगैरे अजून खराबच आहेत. पाण्याचा प्रश्न मिटला पण फिल्टरचं पाणी नाही. तुम्हीच तर 40 वर्ष थोरातांना निवडून दिलं, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा नाही केली?
अपेक्षा होत्या पण कामं झाली नाही. आता सरकार महायुतीचं असल्यामुळं हे विकास 100% होणार आणि महायुतीला लोकांनी भरभरून तुम्हाला असं वाटतं की इकडं महायुती निवडून येईल? येईल 100%. 100% त्यांना वाटतंय. तुम्ही काय सांगाल की म्हणजे जसं ते म्हणाले रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही रोज फेस करता इथे संगमनेरमध्ये. लोकांनी सांगितलं कचऱ्याचा प्रश्न सुद्धा खूप मोठा आहे, कचरा उचलायला पण लोक येत नाहीत, कचरा साठून असतो. तुम्हाला काय वाटतंय? तर यातला तर मी तर खेड्यातला आहे, मला काही जास्त नाही सांगता येणार, पण एक मी सांगू शकतो तर आता जे काही विजय सत्यजित तांबेंचा पॅनल पूर्ण A to Z येणार. अच्छा, तुम्हाला असं वाटतंय? पूर्ण काय पॅनल. विश्वास असा वाटतोय तुम्हाला? कारण त्या नामदार थोरतांनी चांगली कामं केलेले, सत्यजित तांबेने केलेले, डॉक्टरांनी कामं चांगली केलेली, त्यांचे विश्वास आहे जनतेचा. नक्कीच विश्वास आहे. आपण तरुण वर्गाकडे पण जायला पाहिजे, कारण तरुणांच्या समस्या इथे खूप आहेत. कॉलेजमधले मुलं खूप आहेत. मला सांग की तू निरपेक्ष पद्धतीने सांग की असं नको सांगूस की काय होतंय, विकास होतोय का खरंच संगमनेरमध्ये? 40 वर्ष एका घराण्याने या संगमनेरवरती राज्य केलंय. त्याच्यानंतर आता अमोल खटाळ 1 वर्ष झालेत महायुतीचे इकडचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. विकास होतोय का खरंच फक्त कागदावरच दिसतोय? नाही, विकास झालेला आहे संगमनेरचा बऱ्यापैकी. काही राहिले असतील कामं तर ते होतील हळूहळू असं. पण विकास सत्यजित तांबेंचं काम चांगलं आहे, त्यांनी युवकांसाठी मोठं योगदान आहे त्यांचं. पण विरोधक तर फार आरोप करतात त्यांच्यावरती की हे घराणेशाही. मग आता इकडं पण घराणेशाही नाही झाली, मग काय झालं? पण तरुणांचं काय आहे? तू संगमनेर मधला आहे, संगमनेरमध्ये काय तरुणांचे प्रॉब्लेम्स, काही गोष्टी आहेत का इथे? का नोकऱ्या मिळत आहेत का? विकास होतोय का? लोकांना काही रोजगार मिळतोय का? मिळतोय ना रोजगार. एवढ्या संस्था आहेत इकडं, सहकारी संस्था आहेत, त्यात रोजगार बऱ्यापैकी मिळतोय सगळ्यांना. काही उच्च शिक्षित आहे ते बाहेर पुणे मुंबई अशा ठिकाणी जाऊन रोजगार मिळवत आहेत असं. बाकी विकास झालेला आहे बऱ्यापैकी संगमनेरचा. पाणी प्रश्न मिटलेला असेल, कॉलेज वगैरे भरपूर आहेत आपल्याकडे इथे असं. थोडंसं जरा आपण मला असं वाटतं की थोडंसं जरा अजून संगमनेरमध्ये फिरलं पाहिजे, कारण की लोकांचा विचार हा महत्त्वाचा असतो. जरा पानटपरीवरती पण जाऊया. काय मास्तर, काय म्हणताय? काय संगमनेरचं काय होतंय निवडणुकीचं? तुम्हाला काय वाटतंय संगमनेरमध्ये काय घडणार आहे 3 ऑगस्टला? काय करणार म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? तुम्हाला असं वाटतं का की सत्यजित तांबेंचं पॅनल येईल तिकडनं, का महायुतीचा उमेदवार येईल? संगमनेरमध्ये विकास झालाय का? हे पहिलं मला सांगा. हो, झालेला आहे. काय कसला विकास झाला? भरपूर विकास झालेला आहे. पण तुम्हाला इथे लोक येत असतील तुमच्या पानटपरीवरती, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, ते तुमच्याशी चर्चा करत असतील. पाण्याचा प्रश्न पण इथे भरपूर आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, लोक खूप त्याच्याबद्दल बोलतात. तुम्हाला हे जाणवत नाही का? नाही, कचऱ्याचा प्रश्न का रोज गाडी येते, पाण्याचं पण निळवंडे धरण झालेले. म्हणजे विकास झालाय असं तुमचं म्हणणं आहे? यांचं तर म्हणणं आहे की विकास झालाय. आता बघूया बाकी काय. मामा काय म्हणताय तुम्ही? मामा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एवढ्या वर्ष आता संगमनेरला जवळून बघताय, तुम्हाला असं वाटतं का इकडे विकास झालाय म्हणून? नाही. काय झालं तुमच्या मते? काय झालंय? आता बघा, तसं खरं बोलायला ठरलं, ST स्टँडला संडास आहे, हा, नंतर संडास मूत्री कुठे आहे का इथं? अच्छा. माणसं असे तगमग होतात आणि त्याच्याकरता 60 रुपये घालून कुठं तर श्रीरामपूर रस्त्याला जातात त्या संडासाकडं. आता त्याच्यानंतर हे ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत बाया माणसाच्या ह्या फार मोठ्या अडचणीच्या आहेत, त्या कृपा करून हे व्हायला पाहिजे. कारण बाया माणसाचं अति कठीण आहे. बरं, बाया माणसाचं कठीण आहे, पण मग ह्यांचा विकास कोण? म्हणजे सत्यजित तांबेंचं पॅनल करणार की महायुतीचं? तुम्हाला काय वाटतं? शिवसेना करेल, सत्यजित तांबेंचं पॅनल करेल, जोरात करेल? शिवसेना जोरात आहे. शिवसेना जोरात आहे असं वाटतं? जोरात आहे. आता ते का असं वाटतं तुम्हाला मामा? पेंडिंग पडू देत नाही असं. या उद्या, परवा याला फोन करून त्याला फोन दुसरे हेलपाटे घालायची. तर म्हणजे तुमच्या मते शिवसेनेचं जोरात चाललंय इकडे? चांगलं चालतंय. चांगलं चाललंय. थोडंसं अजून जरा लोकांशी बोलूया, कारण लोक दिसतात. मामा काय म्हणताय तुम्ही? संगमनेरमध्ये काय होतंय? विकास होतोय का खरंच? निवडणुका येतात, लोक येतात तुमच्या दारात, मतं मागायला येतात. तुम्हाला वाटतंय पण विकास होतोय का? मी खेड्याचं आहे म्हणायला. तरी पण तुम्ही संगमनेरला तर येता ना? हा, येतो. तुम्हाला वाटतं का शहर चांगलं आहे? काय आहे म्हणा, पण 40 वर्ष चालले, पण जास्त चाललंय ना. काय चाललंय? प्रगतीच नाही झाली. हा. नवीन नाही, नवा दवाखाने नाही, संडासची सोय नाही. हा,
अच्छा, मग तुम्हाला असं वाटतं की एवढं 40 वर्ष यांनी सत्ता दिली, पण आता शिवसेनेचे गेले 1 वर्षभर आमदार आहेत, मग दोघांमध्ये काही बदल दिसतोय का तुम्हाला? आता होईल पण आणि कमी थोडा टाइम लागेल ना. 4-2 वर्ष टाइम लागतो ना. हे म्हणतात टाइम लागेल. हा का मामा, तुम्हाला काय बोलायचं परत? मला मी मायक्रोस्कोप वगैरे रिपेअर करतो, पॅरामीटर, सेंट्रिफ्युगल मशीन, मी मेकॅनिक होतो. पण मला आता रिक्षा पाहिजे 3 चाकाची. मी अजून काम करू शकतो. माझं वय आता 94 चालू आहे. ओके, बघूया आता तुम्हाला रिक्षा पाहिजे. रिक्षा पाहिजे, बघूया आम्ही आमच्या मार्फत पोहोचवतो. बघूया ते तुम्हाला जे निवडून येत आहेत ते तुमचं म्हणणं पूर्ण करतायत का. आम्ही जरा दुसरीकडे जातो. मला असं वाटतं की लोकांना संगमनेरच्या विकास, काही लोकांना वाटतंय विकास झालाय, काही लोकांना वाटतंय विकास झालेला नाहीये. इथे काही मंडळी बसलेली आहेत, त्यांना विचारूया की संगमनेरमध्ये काय चाललंय. संगमनेरची निवडणूक आता जवळ आलेली आहे. मामा, तुम्ही जोरदार आता दिसताय इथे चहा वगैरे घेताय, जरा चहा पिताना मला जरा सांगा, संगमनेरमध्ये तुम्ही राहताय, संगमनेरमध्ये तुम्ही असता, तुम्हाला दिसतंय का राजकारणाच्या मध्ये संगमनेरचा विकास झालाय का? भरपूर विकास झालेला आहे. काय विकास झालाय? मला तर लोक सांगतायत इथे कचरा उचलत नाहीत, पाण्याचा प्रश्न आहे, बायका म्हणतात पाणी येत नाही. ऐका ना सर, संगमनेर तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये भरपूर विकास झाला. तुम्ही निवडून का नाही दिलं त्याला? कोणाला? बाळासाहेब थोरातांना निवडून का नाही दिलं? नाही निवडून द्यायचं कारण आहे ना, आता थोडाफार साहेबांचा 15 वर्ष लोकल कॉन्टॅक्ट कमी झाला, ग्राउंड लेवलला साहेबांचा संपर्क कमी राहिला, त्याच्यामुळं हा प्रकार झालेला आहे, दुसरं काही नाही. मला थोडंसं महिला वर्गाकडे कोण गेलं पाहिजे, कारण महिला फारच इथे दुःखी आहेत. आम्ही काय म्हणताय, तुम्हाला काय वाटतंय संगमनेरमध्ये पाणी नाही येत का हो? काय मावशी, तुम्ही लाजू नका, सांगा. हा, तरी पण तुम्हाला काय वाटतं? काय नाही, विखे पाटील फक्त, बाकी काही नाही. विखे पाटील इथं कुठे? कुठे असू दे, ते सांगतील तिथं आम्ही मतदान करणार फक्त. तिकडे तुम्ही मतदान करणार? क्या बात आहे. मावशी, काय सांगाल तुम्ही, संगमनेरचा विकास झालाय का हो? तुम्ही निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला काय वाटतं? सांगा की तुम्हाला जे वाटतं ते सांगा. मी पाहुणे आलेले, मला तरी पण तुम्ही बघता ना, येताना संगमनेरमध्ये प्रथमच आहे. तुम्हाला काय वाटतं, निवडणूक आलीच लोक येतात का तुमच्याकडे? हो, बरोबर आहे, ते बरोबर आहे. विकास काहीच होत नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या आल्यावरती बाकी काही कामं होत नाहीत. बस एवढंच बोलतो. बरोबर, मावशी म्हणतात की काहीच कामं होत नाहीत. अजून काही लोक आहेत, जरा त्यांना पण विचारूया. काय म्हणतो बाबा, संगमनेरचा काय विकास झालाय, नाही झालाय का? राजकारण काय म्हणते इकडचं? सत्यजित तांबेंचं पॅनल आहे एकीकडं, दुसरीकडं शिवसेनेचं पॅनल आहे, महायुतीचं पॅनल आहे. तुला काय वाटतंय की तू अगदी प्रामाणिकपणे सांग, याच्यातला विकास कोण करतंय? याच्यामध्ये विकास तांबे घरच करू शकतं. का असं वाटतं? तेवढी क्षमता आहे त्यांच्यामध्ये, क्षमता आहे त्यांच्यामध्ये, म्हणून तालुक्या काम आहे त्यांचा ओला ठसा उमटवला तिने पहिल्यापासून. तालुक्याचा विकास आपल्या, तुम्ही आत्ताच बोलले की पाणी येत नाही, आपल्या तालुक्याचे बोर्ड कोपरगाव तालुक्यात लागले. संगमेला दररोज पाणी दिवसातून 2दा भेटू शकतं, तर आपल्या कोपरगावला का भेटू शकत नाही? असं हे सत्यजित तांबे पदवीधर मध्ये निवडून आले नसते ना, काम नसतं त्यांचं ऍक्च्युअली तालुक्यात काम आहेच आहे ना. आणि ते साहेबांचे बाची, तेव्हा त्यांच्या आधिपत्याखाली त्यांनी भरपूर काम सत्यजित तांबेंनी केलेलं. विरोधक असं म्हणतात, तुम्ही किती वर्ष घराणेशाहीला निवडून देणार, ते काम पण करत नाहीत. 40 वर्ष झाले, इकडचा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो नाही सुटलेला आहे, पाण्याचा प्रश्न नाही सुटलेला आहे. पाण्याचं संगमनेर सारखं पाणी कुठंच प्यायला. आता त्या मावशी म्हणाल्या, त्या घरची गृहिणी आहेत. तर कोपरगावला त्याचे बोर्ड लागले, संगमनेर तालुक्याला जे पाणी येतं 2 टाइम, ते कोपरगावला काय येत नाही. तुम्ही जाऊन बघा, आता कोपरगावला बोर्ड लागलेले आहे त्याचे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सत्यजित तांबेंचं पॅनल संगमनेर पॅटर्न तोच चालणार, दुसरा पॅटर्न नाही. ठीक आहे, आपण जरा अजून काही दुकानदारांकडे जाऊया की त्यांनाही विचारूया की दुकान काय झालंय इकडं संगमनेरमध्ये. काका, संगमनेरची निवडणूक जवळ आली आहे, संगमनेरची 3 ऑगस्टला निवडणूक आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचं दुकान आहे इकडे संगमनेरचं? बरं, यांना विचारा, तुम्ही आलेला आहात, तुम्ही संगमनेरकर आहात, पण तरी पण संगमनेरमध्ये येता ना, तुम्हाला विकास जाणवतो का संगमनेरमध्ये? विकास तर झाल्यासारखा वाटतो जी. काय पण तो कोणी केला असं वाटतं तुम्हाला? कोणी म्हणजे नाही, म्हणजे तो थोरात फॅमिलीने केलेला आहे की आता आलेल्या महायुतीच्या आमदारांनी? नाही, पहिलं तर थोरात पार्टीनंच केलेलं आहे. महायुती तर आता आली,
पण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की थोरात आणि तांबे हे जर आले तरच होऊ शकतं काय? होऊ शकतं ना. नक्कीच. लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण तर बोलली पाहिजे, कारण की महायुती लाडकी बहिणीला खूप हे करतात. जे तुम्हाला दुकानदार तुम्ही इतके वर्ष इथे करता, संगमनेरला तुम्ही इथनं जवळून बघताय, इथं पाण्याचा प्रश्न खूप आहे. महिलांनी खूप सांगितलं पाण्याचा प्रश्न आहे. हा पाण्याचा प्रश्न काय आहे इतकी वर्ष? मला नाही सांगता येत, पण तुम्हाला पण तो जाणवतो का पाण्याचा? पण मी नाही बोलू शकत. नाही, पण पाण्याचा प्रश्न आहे का? आहे ना, आहे. आणि कचऱ्याचा पण प्रश्न आहे का, की कचरा पण उचलला जात नाही फार? याच्यावरती तोडगा निघावा असं नाही वाटत तुम्हाला? पण मग तुम्हाला काय वाटतं कोण निवडून देऊ शकतं? नाही बोलू शकत मी. नाही बोलू शकत. लोक बोलायला का तयार होत नाही तिथं मला कळत नाही. आणि तरुण पिढीतली काही लोक आहेत, चला तुम्ही तरी बोला. अच्छा, त्यांना तर बोलायचंच नाहीये. पण आता एकंदरीत एक लक्षात आलेलं आहे की लोकांना फार काही ह्याच्यामध्ये असं वाटतंय. काही लोक म्हणतात की सत्यजित तांबे आणि थोरात यांनी विकास केलेला आहे. काही लोक म्हणतात की शिवसेनेचंच नाणं इथं चालतंय. काही लोकांना पाण्याचा प्रश्न खूप जाणवतोय. काही लोकांना खूप काय काय वाटतंय. आणि काही लोकांना असं पण वाटतंय की कोणीच विकास करत नाही. निवडणुका जवळ आल्या की लोक फक्त मत मागायला येतात, नंतर फक्त टाळ्या वाजवतात आणि नंतर काहीही करत नाही. संगमनेरमध्ये नक्की हेच घडतंय. दोन महत्त्वाचे प्रश्न संगमनेरकरांनी सांगितले, ते म्हणजे एक पाण्याचा प्रश्न, एक कचऱ्याचा प्रश्न. आणि हा प्रश्न 40 वर्षांना थोरात सोडवू शकलेत आणि 1.5 ते 2 वर्ष अमोल खटाळ जे नवीन महायुतीचे आमदार इथे झाले, जॉईन किलर ठरले, ते सोडवू शकलेले आहेत. त्यामुळे संगमनेरकरांना विश्वास वाटतोय की जे 3 ऑगस्टला नगरसेवक निवडून येतील संगमनेरमध्ये, त्यांनी हा विकास करावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. काहींनी थोरातांच्या पारड्यात दान टाकलेलं आहे, काहींनी महायुतीच्या पारड्यात दान टाकलेलं आहे. तेव्हा 3 ऑगस्टला बघूया की नेमकं ही जी संगमनेरकर जनता म्हणते त्याच्यामध्ये संगमनेरकर जनता कोणाच्या पारड्यात दान टाकते ते. सिद्धेश आसगावकरसह मी अजय परचुरे, संगमनेर, मुंबई तक.